नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत मुगाची अतिशय कुरकुरीत अशी भजी। आता इथे तुम्ही बघू शकता की आता आपली जी भजी आहे ती अतिशय मस्त अशी झालेली आहे। मधून ती अतिशय नरम आहे आणि वरतून अशी कुरकुरीत अशी आहे। तर आता आपण रेसिपी बघायला सुरुवात करूया। आता मी इथे एका डिशमध्ये 3 मिरच्या घेतलेल्या आहे, थोडे जिरे घेतलेले आहे आणि लसूण घेतलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये अद्रक देखील घेऊ शकता। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि त्याची आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मी इथे चांगली त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता इथे मी मूग डाळ भिजत टाकलेली होती। 2-3 पाण्याने आधी स्वच्छ धुवून टाकायची आणि नंतर तिला भिजत ठेवायची आहे। मी 3 तास इथे भिजत ठेवली होती। तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही 2 तास देखील ठेवू शकता। त्यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचे मुगाच्या डाळीचे। त्यानंतर तिला एकदा तिच्यात पाणी टाकून आपल्याला ती धुवून टाकायची आहे स्वच्छ 1-2 वेळा पाण्याने। त्यानंतर आपल्याला त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरला ती बारीक करून घ्यायची आहे। जास्त बारीक आपल्याला करायचं नाहीये, तर आपल्याला अशी जाडसरच ठेवायची आहे थोडी। आणि मिक्सरला करताना आपल्याला त्यात पाणी टाकायचं नाहीये, तर ती आपल्याला कोरडीच करायची आहे अशी। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत। तिखट, हळद आणि जे आपण मिरचीची लसूणची पेस्ट केली होती ती त्यात टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये धना पावडर देखील टाकायची आहे, थोडी जिरा पावडर पण टाकायची आहे। आपण जिरे टाकलेले आहे तरी जिरे पावडर पण थोडी टाकायची आपल्याला। आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पण हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगले 5 मिनिटं असे मिक्स करत राहायचे छान। ते असे मिक्स केल्यामुळे आपल्याला त्यामुळे काय होते, आपले भजे जे आहे ते अतिशय चांगले येतात। आता आपण भजे करून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये तेल चांगले गरम होऊ दिले आहेत। मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भजे काढायचे आहेत। तर इथे मी जे थोडेसे जाडसर केलेली होती पेस्ट त्याचे भजे मी आधी काढून घेत आहे। त्याचे भजे हे अतिशय कुरकुरीत होतात। त्यानंतर मी थोडीशी डाळ राहू दिली होती आणि मिक्सरमध्ये ती त्याची एकदम बारीक पेस्ट केली होती। त्याचेही मी वेगळे भजे काढलेले आहेत। असे 2 प्रकारचे मी भजे काढलेले आहेत। दोघी भजे अतिशय चांगले लागतात। ह्या भज्यांमध्ये मी खाता सोडा वगैरे असा काहीच टाकलेला नाही आहे, तरी ही भजी जी आहे ती छान फुलतात। आणि जर आपल्याला नैवेद्यासाठी ही भजी करायची असतील तर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकत नाही, पण मला ही नैवेद्यासाठी करायची नव्हती त्यामुळे मी लसूण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की ही भजी अतिशय कुरकुरीत अशी छान झालेली आहेत। इथे दोन्ही प्रकारची भजी आहेत। मी जे बारीक मिश्रण केलेलं होतं एकदम मऊ त्याची पण भजी मी याच्यात मिक्स केलेली आहे आणि कुरकुरीत जी भजी केली होती ती भजी याच्यात आहे। तुम्ही ही भजी निश्चित करून बघा, या पद्धतीने करून बघा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।